तर रेडी ना स्कूलला जायला? गंगोत्री म्हणजे गंगोत्री. चला तेव्हा दोन स्कूल तेव्हा सुट्टी घेतली. दोन स्कूल झाल्यावर 15 days 15. पप्पाला सांगाय गेला. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे पाटील दश फॅमिली अमान. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर माझ्या लेकाच्या बर्थडेला 2 दिवस झाले आणि शाळेला अचानक सुट्टी आली होती. अचानक म्हणजे कुवेतचा राजा मेला होता. इकडे 7 देशांमध्ये चालतो की असं काय झालं तर गव्हर्नमेंट सुट्टी जाहीर होतं, तर तो गेला नव्हता. तर आज चाललंय चॉकलेट द्यायचे ना. मग सांग तू काय घेऊन चाललंयस? चॉकलेट. तिकडे बघू सांग, सगळ्यांना कळू दे. चॉकलेट घेऊन चॉकलेट्स राहिली होती त्याच्या स्कूलला, त्याची त्याने किती तयारी केलेली होती. चॉकलेट्स आणायला गेलेला, त्याच्यानंतर सगळं काही पिशवीत त्याने भरून पण ठेवलेलं. चॉकलेट्स कुणाला किती काय द्यायची सगळं काय. खूप खुश होता. पण संध्याकाळीच स्कूलचं शनिवारीच माहिती पडलं. इकडे शुक्रवार शनिवार सुट्टी असतं मुलांना. तर माहिती पडलं की सुट्टी आहे, त्याच्यामुळे चॉकलेट घेऊन जाऊ शकला नाही ना तू. आज द्यायला त्याच्यातच पुन्हा आता गुरुवारपासून सुट्टी आहे. आमची नाटकं चालली तो आता. पाणी नाही तेल पण नाही लावून बघत ना. पावडर पप्पाला पावडर लावतो सगळ्या रस्त्याला लावू थोडीशी. नको घालू. मग कुठले स्पोर्ट्स शूज पाहिजे? ती नको घालू, ती तुटले माझी. ते काय जराशीच तुटले, एवढी काही तुटले नाही ते. तुटत आहे मग असं दगड पण येत. तू कुठे जातोस दगडात? तुझ्या स्कूलमध्ये दगडच नाही. तुझं स्कूल एकदम चांगलं आहे. तुझा गार्डन आहे तो पण आतमध्ये आहे स्कूलच्या. त्याच्यावरती गालीचे टाकलेले आहेत. परत जातात त्याच्यात धावायला होती. मग पटकन धावायला नाही जाणार, कारण 5 दिवसापासून सुट्टी म्हणजे गुरुवारपासून सुट्टी होती. गुरुवार काहीतरी त्यांचा स्पोर्ट अॅन्युअल डे होता, तर त्याच्या प्रिपरेशन साठी सगळ्या स्कूलला सुट्टी होती. त्याच्यानंतर फ्रायडे आणि शुक्रवार शनिवार हक्काची सुट्टी शाळेची. त्याच्यानंतर 2 दिवस कुवेतचा राजा मेला म्हणून ती 2 दिवस म्हणजे टोटल 5 दिवस सुट्टी झाली. आणि आज पण आज उद्या परवा गुरुवारपर्यंत आहे. त्याच्यानंतर यांची थंडीची सुट्टी चालू होते, विंटरची सुट्टी चालू होते मुलांची. ती जानेवारीला 7 वाजेपर्यंत ओपन होणार आहे स्कूल. म्हणजे सुट्टी मजा आहे. काश आपल्याला पण असते त्यावेळेस. हा बघा, हा इथं आमचा हा झोपलाय असा तयार. पप्पा आंघोळ बिंघोळ करून यायच्या अगोदर निघून बसायचं आणि बसायचं नाही, झोपायचं डायरेक्ट. त्याचं झोपणंच चालू असतं ना दर्शू. हा पसारा आमच्या अंथरुणाचा आहे. आमचा बेड तसाच आहे, त्याच्यावरती कोणी झोपत नाही. इथं गल्फमध्ये आहोत तरी तो फक्त असाच असतो देखावा. आणि हा पसारा अंथरुणांचा आमचा इथं खालीच झोपतो. आता खूप सारी थंडी चालू आहे, त्याच्यामुळे सगळे ब्लँकेट्स बाहेर पडलेत. अशा मी डेली तेच अंतरतो. बघा दोघांची धमाल बघा. आता उशिरा उठली 2 जण पण. हा माझा लेग बरोबर उठलाय. सॉरी. शूज घालसल तर शू पायामध्ये अडकव, मग लेस पप्पा बांधेल. त्याला तेच पाहिजे, त्याचे फेवरेट आहेत ते. रेडी ना स्कूलला जायला? गंगोत्री म्हणजे गंगोत्री. चला तेव्हा दोन स्कूल तेव्हा सुट्टी घेतली. 2 स्कूल झाल्यावर 15 days 15. पप्पाला सांगाय गेला. स्कूल 1 5 सुट्टी.
बाय बाय देशो. पाण्याची बॉटल आता नको. पाणीच नाही, काय पाणी नसेल. पाणी नाही, दुपारपर्यंत संपेल. चपात्याच बोलवतो. चपाती नाही, राईस पण आहे, जेवण पण पाणी नाही आहे. गेली. आणि चॉकलेट्स. हा ओके, हा ओके. हा मग तू असाच झाला होतास ना, आता लक्ष आलं तुझा. मग मला बाय बाय नाही केलीस. ओके बाय बाय बाय. हे रिपोर्टरची झाडू. दोघ जण पण गेली. मग माझा कचरा काढायचं काम आहे. बाकीची कामं सकाळ सकाळ लवकर आवडते. खडके वगैरे खोलायचे असतात तर सकाळी. घरचा टिफिन बनवताच मी ओपन वगैरे करते. त्याची गाडी का माहिती काहीतरी बिघडली होती किंवा काय झालेली, तर पोलीसनं बोलवलेली. पोलीसची गाडी आली ना. सकाळी रस्त्यावरती गाडी वगैरे बिघडली ना तर इथं लगेच पोलिसांना फोन करायचा. पोलीस येतात नेहमी मदतीसाठी. निघून पण गेले. काल सचिनचे फ्रेंड आले इंडियावरून, बेंगलोरचे साऊथचे. तर त्याने काल स्वीट केला. ह्याच्यामध्ये पेढा आहे आणि बेसूर आहे. त्याच्या रात्री मिनी दहीने भरपूर खाल्ला. बेसूर एकदम एक नंबर आहे. तोंडामध्ये ठेवलं की असा विरघळतो ना, ते काय भारी. आणि ही त्याने सुकी पुरणपोळी आणली पॅकेटमधली. आम्हाला ती नाशिक साईडला भरपूर बनवली जाते, म्हणजे तिला कटाची आमटी बरोबर खातात ती. तर ही पुरणपोळी सुकी मस्त रात्री आम्ही खाल्ली. सचिनने मी बोललो की आज चहाबरोबर ह्याच्याबरोबरच नाश्ता करायचा. आपल्याकडे कोकणात गुळाची एकदम गोड गोड पुरणपोळी मैद्याच्या पिठात, ही गव्हाच्या पिठातली आहे. पण छान आहे, सुकी एकदम. तर मंडळी या चहा घ्यायला. चहा बरोबर पुरणपोळी मस्त गरम केले. ही कटाबरोबर नाही, आपला रोजचं खाद्य पेय असतं चहा बरोबर. सगळ्यात बेस्ट. माझी आई पण मस्त बनवते. आणि मी तर ती बनवत असताना पहिली कधी होते आणि मी कधी खाते अशी माझी गंमत व्हायची. माझ्या आईला अजून पण आठवण येते कधी कधी बनवायला घेतल्यावरती. थोडंसं तूप टाकून गरम करून घेतली, कारण त्या पॅकेटमधल्या होत्या. आपल्याकडे दुधामध्ये खातात, पण मी तर दुधामध्ये घेतच नाही. चहा बरोबर माझा स्पेशल असायचा. दिली सगळ्यांना चॉकलेट. सगळ्यांना पुरली चॉकलेट. समशाने वाटलं सगळ्यांना. तुला पण दिला. हा मग तू टीचरच्या पाया पडला. मग कोण होते? तनुजा. हा मग तुला आशीर्वाद दिला. काय बोलली? क्लॅप क्लॅप केला तुला. हा 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 मग तू हॅपी होतास. हा स्कूटी चालवली. मला सांग, टिफिन मधलं काय केलंस? फ्रेंच फ्राईज. कोण घेत? मग टीचरला नाही सांगितली तू नाव विदेशची? कशात? तुझ्या बॉटल मध्ये वॉटर टाकला. मग तू पाणी नाही ना प्यायला.
खरंच मी टीचरला उद्या कंप्लेंट करते की मिक्स पाणी केलं म्हणून. ठीक आहे, आमची कंप्लेंट चालली. हा तू आता फर्स्ट ह्याच्यावरती बेंचवरती बसतो की तिकडे लास्टला बसतो? फर्स्टला बसतो. बाहेर खेळायला. तुला जेवायला नको?